नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जी काही म्हाडाची ॲड पडलेली आहे. या म्हाडाच्या ॲडकरता जे काही बौद्धिक चाचणीवरती जे काही तुम्हाला प्रश्न येणार आहेत, या प्रश्नांचा काही आढावा आपण इथे आज घेत आहोत. या अगोदर आपण 4 प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. अशा आपण दररोज 2 दिवसाला किंवा प्रति 1 दिवसाला टेस्ट अपलोड करत आहोत. 25 प्रश्न यामध्ये असणार आहेत, हे लक्षात असू द्या. चला तर मग वेळ न घेता आपण सुरू करू. ठीक आहे. सुरुवातीला नवीन व्हिडिओचं अपडेशन करण्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, त्यानंतर बेल आयकॉन बटनला प्रेस करा. ठीक आहे. चला तर मग पहिला प्रश्न बघूया. एक व्यक्ती एक काम 20 दिवसामध्ये करतो, तर दुसरा व्यक्ती तेच काम 30 दिवसामध्ये करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? एक लक्षात घ्या. असा जर प्रश्न आला 2 व्यक्ती मिळून, तर दोघांचा गुणाकार करा, दोघांची बेरीज करा. ठीक आहे. म्हणजेच 20 गुणिला 30 अधिक 20 अधिक 30 असं करा. वरच्यांचा गुणाकार तसंच ठेवा, सोडू नका. खालच्यांची बेरीज करून घ्या. म्हणजे किती येते? 50. 0 0 कट. 5 ने 20ला भाग दिला तर 4. 4 गुणिला 3 म्हणजेच 12 दिवस. तर याचा अर्थ किती दिवस लागतील तिथे ते काम करण्यासाठी? दोघांना 12 दिवस लागतील, हा त्याचा अर्थ होईल. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर घ्या 12. अशा पद्धतीने ते 12 इथं. पुढचा प्रश्न आहे संख्या मला पूर्ण करा. बघा 5, 6, 11, 7, 28, 45. सुरुवातीला हे कोणत्या संख्येचे वर्ग आहेत का बघा. तर हे कोणत्या संख्येचे वर्ग आपल्याला दिसत नाहीत. वर्ग -1 आहे का बघा, ते सुद्धा नाही. मूळ संख्या आहेत का बघा, ते नाही. काही फरक लागतोय का बघा. यांच्या दोघांमधला फरक काही कॉमन येतो का पहा. तर तो फरक कॉमन येईल. किंवा जर तुम्ही असं पाहिलं 5 आणि 6 इथे समोर दिसतात. 11 आणि 7 17 दिसतात. 17 आणि तिथे 28 दिसतात. दोघांची बेरीज 45 दिसते. म्हणजे या दोघांची बेरीज आपल्याला काय करावं लागेल? पुढे करावं लागेल. ती बेरीज आहे 73. म्हणजे मागच्या 2 संख्येची बेरीज पुढे पुढे तुम्हाला ती दिलेली आहे, म्हणून याचं उत्तर होतं 73. ठीक आहे. तर खूप सोपा प्रश्न आपण हा आलेला होता, किंवा आपण घेतलेला हा प्रश्न आहे. बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण. संख्या मला पूर्ण करायची आहे तुम्हाला. 5ला 49 तर 7ला किती? बघा 5ला 49 ऑप्शनमध्ये सुद्धा वर्ग संख्याच आहेत. 5ला 49 याचा अर्थ एक कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे. म्हणजे 5च्या पुढची संख्या 7, 7चा वर्ग आहे. त्यानंतर आहे 7, 7च्या पुढची घेतली 9, 9चा वर्ग आपल्याला दिसत नाही, म्हणून 5 आणि 7चा वर्ग. तर 7 आणि कितीचा वर्ग घ्यावा लागेल? तर आपल्याला 8चा वर्ग घेता येईल का? कारण 5 नंतर 2चा फरक 7 आहे. मग 7 नंतर 2चा फरक 9 यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला 8 पण घेता येणार नाही, 80 पण घेता येणार नाही. मग राहिला 121 आणि 169. 169 घेता येईल कसा? मूळ संख्याचे वर्ग घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. क्रमाने येणाऱ्या ज्या काही मूळ संख्या होत्या, या मूळ संख्येचे वर्ग तुम्हाला तिथे घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. 5ला 7, 7ला 2, 9ला 2, 11ला 2. तर क्वेश्चन मार्क. म्हणजे इथं 13ला 2 पाहिजे होता. मात्र ऑप्शनमध्ये 13 5 आहे, 13 15 3 आहे, 13 24 आहे. मात्र 13ला 2 नाही. मात्र इथे जर तुम्ही सॉल्व केला तर 13/2 येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर पर्याय होता. 13/2. पुढचा प्रश्न बघूया. बघा राजेशचा जन्म रविवारी झाला. त्याच्या तो बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. तर त्याच्या बहिणीचा जन्मवार किती? आपल्याला 730ला 7ने भाग द्यावा लागेल. 7 9 63. बाकी किती उरला? बाकी उरला 0. बाकी जर 0 उरला असेल तर तोच वार यायला पाहिजे. म्हणजे त्याचा जन्म रविवारी झाला, त्याच्या बहिणीचा जन्मसुद्धा रविवारी झालेला असेल. पुढचा प्रश्न होता बघा. 60 किलोमीटर वेगाने धावणारी गाडी 1 सेकंदाला 30 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीची लांबी किती? आता लक्षात घ्या, आगगाडीची लांबी म्हणजेच काय झालं भैया? तर अंतर आहे असं लक्षात येतं आपल्याला. ठीक आहे. मग अंतराचं सूत्र लक्षात घेऊ आपण. अंतर म्हणजेच वेग गुणिला वेळ गुणिला 5/18 असं सूत्र आहे. आपण वेग मांडून घेऊ. 60 आपल्याकडे वेळ पण आलेला आहे. किती बघा? 30 गुणिला 5/18. 6ने भाग द्या. इथे 6ने भाग दिला तर 10चा जाईल, इथे 6ने भाग दिला तर 3चा जाईल.
3 3 इथं कट करा म्हणजे 10 गुणिला 10, 100 गुणिला 5 म्हणजेच 500 उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए जे काही दिसतं ते बरोबर उत्तर आहे. त्यामधलं 500 मीटर ही तिच्या आगगाडीची लांबी आहे. आगगाडीची लांबी म्हणजेच अंतर काढायला सांगितलं होतं आपल्याला, म्हणून तेच उत्तर ते असायला पाहिजे. पुढचा प्रश्न जो आहे बघा, 12:20 तास काठामध्ये आणि अंशामध्ये किती कोन तयार होतो. आता कोन जर काढायचं असेल तर कोनाचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, कोन बरोबर 30 गुणिला तास मायनस 11/2 गुणिला मिनिट आहे, असं एक सूत्र आहे आपल्याकडे. त्यामध्ये आपण किमती मांडू. बघा 30 गुणिला तास किती वाजलेले आहेत तर 12 वाजलेले आहेत, मायनस 11/2 किती मिनिट आहेत तर 20 मिनिट आहेत. 12×36 म्हणजे 360 मिनिट होतील. इकडे भाग गेला 10चा तर 110 होतील. 360 मधून 110 गेले तर किती राहतात विद्यार्थी मित्रांनो. बघा 360 मधून गेले, 360 मधून 100 गेले तर 200 आणि 60 मधून गेले तर 250 राहतील. मात्र ऑप्शनमध्ये आपल्याला 250 कुठेच दिसत नाही. मग आता 250चा कोन पण नसेल, कारण आपल्याला जास्तीत जास्त कोन हा 180चा येणार आहे, त्याच्यापेक्षा मोठा नाही. मग आलेला 250 जो काही कोन आहे तो पुन्हा 360 मधून वजा करायचा आहे. ठीक आहे, मग 360 मधून वजा केला 0, 5, 1 म्हणजेच 110 अंशाचा कोन तयार व्हायला पाहिजे, जो की ऑप्शन क्रमांक सी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न पुन्हा आपण घेतलेला आहे बघा, वार रविवार आहे तर 1344 दिवसांनी कोणता वार येईल. पुन्हा तेच 1444 भागीला 7 करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 7 1 7 खाली राहिला 6, 6 7 42, 8 48, 9 54, 7 ने भाग देऊ, 7 9 63, खाली राहिला 1, 7 2 14. बाकी इथे पण विद्यार्थी मित्रांनो 0च राहिलेली आहे, म्हणजे इथे सुद्धा वार कोणता असायला पाहिजे होता, रविवारच असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न घेतलेला बघा, ABCD वरून डुअरला FQQT असं लिहिले तर ओला QQ असंच लिहिलेलं आहे. विंडोसाठी काय लिहायचं आपल्याला बघूया. आता D साठी F लिहिलं बघा, इथं D च्या नंतर 1 सोडला आणि F लिहिलं. O च्या नंतर बघा 1 सोडला आणि नंतर लिहिलं, म्हणून आपण W च्या नंतर 1 सोडणार, म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे X. W च्या नंतर आपण बघा W च्या नंतर 1 सोडणार, आपलं यायला पाहिजे Y. Y चे ऑप्शन इथे आहेत विद्यार्थी मित्रांनो, इथे आहेत आणि इथे एक आहेत. ठीक आहे, पुढे बघूया आपण I च्या नंतर एक अक्षर सोडूया आपण. I च्या नंतर 1 सोडलं तर K यायला पाहिजे. बघा Y आणि K ह्यांच्या दोघांमध्येच आहे, तर हा पर्याय चुकीचा आहे. आपल्या लक्षात येईल तुम्हाला हा पण चुकीचा आहे. पुन्हा त्यानंतर एक आन्सर काढून घेऊ. बघा N च्या नंतरची किंमत यायला पाहिजे होती P, N च्या नंतरची किंमत P दोन्हीमध्ये पण आहे. त्यानंतर बघा D च्या नंतरची किंमत यायला पाहिजे होती F मात्र इथेच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, वेगळी संख्या बाहेर काढायची आपल्याला. 36 81 121 169 वर्ग जर पाठ असतील तर तुम्हाला कळेल विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्या संख्या वर्ग संख्या आहेत. मात्र हा 6चा वर्ग आहे, हा 9चा वर्ग आहे, हा 11चा वर्ग आहे आणि हा 13चा वर्ग आहे. ठीक आहे, मात्र यामधून पण काय आहे, 2 सम आहेत आणि 2 मूळ आहेत असं आलेलं आहे. बघा आपण मग विषम संख्या घेऊ. ह्या 3 विषम संख्या आहेत आणि हा समसंख्येचा वर्ग आहे, म्हणून आपण 6ला वेगळं करू, कारण तो 6 ही समसंख्येचा वर्ग आहे, बाकीच्या ह्या विषम संख्येच्या वर्ग होत्या. चला पुढचा जो काही प्रश्न आहे तो बघूया. 1 ते 100च्या दरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो. हा सोपा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 9 हा अंक एकदा तो 9 येतो, 9 मध्ये येतो. त्यानंतर 19 मध्ये एकदा येतो, 29 मध्ये एकदा येतो, त्यानंतर 39 मध्ये एकदा येतो, 49 मध्ये एकदा येतो, 59 मध्ये, त्यानंतर 69 मध्ये पण एकदा येतो, 79 मध्ये येतो, 89 मध्ये येतो, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 मध्ये दोनदा येतो. या सर्वांना जर आपण काउंट केलं तर तो 19 वेळा मिळेल आपल्याला, म्हणजे पर्याय क्रमांक सी जे आहे ते 19 आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा काय आहे तर, एका परीक्षेत 8 गुण मिळतात बरोबर उत्तराला आणि उत्तर चुकलं 2 गुण कमी होतात. परीक्षेत एकूण 160 गुण मिळाले तर किती प्रश्न बरोबर आलेले आहेत. तर आपण सुरुवातीला एकूण मार्क किती ते काढून घेऊ.
30 प्रश्न आहे तर 8 मार्काला प्रश्न, तर 240 गुण मिळायला पाहिजे होते विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला पडले 160च, म्हणून -160 करून घेऊ. आता एक प्रश्न जर चुकला तर तुमचे किती गुण कमी होतात विद्यार्थी मित्रांनो? टोटल 10 गुण कमी होतात. म्हणून 240 मधून 160 गेला तर बघा 240 - 160, 0 इकडून हातचा घेतला, इकडे 1, इकडे 14 म्हणजे 80. 80 भागीला 10 जर केला तर 8, म्हणजे 8 प्रश्न चुकले विद्यार्थी मित्रांनो त्याचे. मग 8 जर चुकलेले असतील तर बाकीचे प्रश्न काय आलेत? बरोबर, म्हणजे 22 प्रश्न बरोबर आलेले आहेत. ठीक आहे. ऑप्शनवरून जाणारे आपण काय करू शकतो बघा, 22 गुणिला 8 जर केला तर 22 8 100 किती होतं बघा, 8 2 16 6, हातचा आला 1, 8 2 16 आणि 176 गुण पडायला पाहिजे होते विद्यार्थी मित्रांनो. पण त्याचे प्रत्येकी 2 गुण, म्हणजेच 22 प्रश्न बरोबर आले तर याचा अर्थ 8 प्रश्न चुकले, म्हणजे त्याचे 16 गुण कमी होतील. आणि मग 16 गुण जर कमी झालेले असतील तर त्याला 160 गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शनवरून जावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 2 तास 15 मिनिटे आणि 0 सेकंद यांना दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहिलं जाईल? तर 15 मिनिटं आणि हे जे काही दिलेलं आहे तर त्याला आपण सांगू शकतो 15 मिनिट म्हणजे चौथा भाग होतो तासाचा. चौथा भाग म्हणजेच किती? 25 तास होतात. म्हणून त्याचं करेक्ट उत्तर असेल 2.25 तास विद्यार्थी मित्रांनो. पुढे सांगितले 5 मांजरी. बघा 5 मांजरी 5 उंदरांना खाण्यासाठी 5 मिनिट वेळ घेतात, तर 3 मांजरी 3 उंदरांना किती मिनिटात खातील असं सांगितलं. म्हणजे आपल्याला टीची किंमत काढायची. बघा 5 5 कट होईल, 3 3 कट होईल, टी म्हणजेच किती येतो बघा 5 मिनिट. ऑप्शन क्रमांक 4 त्यातलं बरोबर उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न होता, एक फासा फेकला असता मूळ संख्या पडण्याची संभाव्यता किती आहे? बघा एक फासा फेकल्यावर आपल्याला माहिती आहे 6 अनुमान मिळतात. आता कोणकोणते 6 अनुमान आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6 हे अनुमान मिळतात. त्यात मूळ संख्या कोणकोणत्या आहेत बघा, 2 3 आणि 5, म्हणजे 6 पैकी 3 मूळ संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच 1/2 त्याची संभाव्यता असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1/2 जे काही दिसतो तो पर्याय बरोबर होता. पुढचा प्रश्न बघा काय बघा, अनुमान आणि तर्क याच्यावरती आलेला हा प्रश्न आपण घेतलाय बघा. सर्व मोर बदक आहेत बघा, इकडे बघून घेऊ आपण. सर्व हे मोर आहेत आणि ते बदक आहे म्हणून सांगता येतं, इथं वरती बदक येईल विद्यार्थी मित्रांनो. पुढचं सर्व बदक पोपट आहेत असं सांगितलंय त्यांनी, तर सर्व बदक पोपट आहेत म्हणून आपण असं पण लिहू शकतो. बघा काही बदक मोर आहेत तर आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. काही पोपट बदक आहेत, काही पोपट बदक पण आहेत, म्हणजे दोन्ही पण विधानं सत्य आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे दिसतं ते बरोबर आहे. दोन्ही विधानं सत्य आहेत विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे बघा, सहसंबंधावरती विचारलेला हा प्रश्न होता. तुम्हाला क्रिकेटला सचिन तेंडुलकर दिलेले, म्हणजे क्रिकेटमध्ये सगळ्यात नावाजलेलं नाव जर पाहिलं तर सचिन तेंडुलकर आहे. तर तसं बुद्धिबळामध्ये कोण आहे बघा, महेश भूपती, आनंद मुनी, आनंद सागर आणि विश्वनाथ आनंद. तर विश्वनाथ आनंद हा सगळ्यात नावाजलेला खेळाडू आहे बुद्धिबळामधला. ठीक आहे, त्याचं उत्तर घ्या, बुद्धिबळातला विश्वनाथ आनंद हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला विरुद्ध बाजूचा अंक शोधायचा होता. 4च्या विरुद्ध बाजूला कोणता अंक आहे? तर 4च्या विरुद्ध बाजूचा शोधण्यापेक्षा आपण काय करू बघा, जी अंक आपल्याला सर्वात जास्त वेळा आलेला आहे तो शोधण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपण काय करू बघा, 1 आणि 2 हे अंक नाहीतच हे लक्षात घ्या. आपण 3 आणि 5 कुठे दिसतात ते घेऊ आपण. बघा हा 3 घेऊ. 3च्या विरुद्ध बाजूला कोण नाही बघा, 1 नाही आणि 2 नाही, पण त्याच्यासोबत दिसतात म्हणजे ते सोबत नाही आहेत. 6 पण नाही आणि 5 पण नाही, म्हणजेच 3च्या विरुद्ध बाजूला कोण असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? 4. आणि 4च्या विरुद्ध बाजूला कोण असायला पाहिजे? 3. कारण हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला जर असतील तर आपलं उत्तर काय असेल? 3 असेल विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, लाला, बाला, माला हे यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? बघा 77 मायनस तिघांचं 3 वर्ष आपल्याला मायनस करावं लागेल. म्हणजे 77 वजा 3 म्हणजे 68 उत्तर यायला पाहिजे. 77 मधून जर 9 वजा केले तर आपलं उत्तर किती येतं बघा, 68. बघू शकतो आपण इकडे बघा, 77 वजा 9, 9 मधून 17 मधून 9 गेले तर खाली किती राहिले? 8 आणि इकडे राहिला 1, म्हणजेच 68 वर्ष उत्तर येईल बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया बघा, सरासरीवरून घेतलेले काही प्रश्न आहेत. तुम्हाला काही असे पण उदाहरणं येण्याचे
संभाव्यता असू शकते, लक्षात घ्या. कारण आपल्याला गणिताचे सर्वच टॉपिक्स येणार नाहीत, मात्र काही टॉपिक्स जे आहेत तर ते तुम्हाला येऊ शकतात. पुढचा प्रश्न आपण बघू शकतो बघा. 7 क्रमवार विषम संख्येची सरासरी 23 आहे. आता क्रमाने येणाऱ्या 7 विषम संख्या आहेत तर सरासरी 23 आहे, तर आपण ते मध्ये मांडू, कारण सरासरी म्हणजे मध्यमत असलेली संख्या असते. मग 7 पैकी 1 मांडली, याचा अर्थ 3 पुढे आहेत आणि 3 मागे आहेत. पुढे, मागे आणि पुढे 3 आहेत हे लक्षात ठेवा. मग आपल्याला कोणत्या संख्या सांगितल्यात बघा. सर्वात मोठी म्हणजे आपण पुढची काढून घेऊ. मग 23च्या नंतरची पुढची विषम कोणती असायला पाहिजे बघा. 25, 25च्या नंतरची 27 आणि 27च्या नंतरची 29. म्हणजेच उत्तर होतं आपलं 29 ही सर्वात मोठी मूळ संख्या आहे, विषम संख्या आहे, सॉरी. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा. 1, 2, 3, 4 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. तर त्या संख्या 4 फॅक्टोरियल तयार होतील विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 असा गुणाकार करावा लागेल. म्हणजे गुणाकार जर आपण केला तर ते उत्तर येतो 24. त्याचा पर्याय क्रमांक 24 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया बघा. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण तयार होतात. लक्षात घ्या, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला नेहमीसाठी एक लक्षात घ्यायचं आहे की हे क्रमाने येणारे नंबर्स तुम्हाला तिथे टाकायचे आहेत आणि सर्वात मोठा जो काही नंबर आलेला आहे त्याला 2 ने गुणायचं आहे. म्हणजे टोटल त्रिकोण तयार होतील तिथे बघा 12. त्रिकोण मोजत बसू नका. आता एका विद्यार्थी 35 विद्यार्थी हिंदीमध्ये नापास झालेले आहेत. म्हणजेच बघा हिंदीमध्ये किती आहेत, 35% फेल आहेत असं सांगितलं आहे. पुढं बघा 45% इंग्रजीत फेल आहेत. इंग्लिशमध्ये बघा इथं 45% फेल आहेत म्हणून सांगितलं आहे तुम्हाला. आणि दोन्ही विषयामध्ये 20% फेल आहेत. 20% फेल आहेत. आता सगळे फेलच आपल्याला दिलेले आहेत म्हणून एक लक्षात घ्या, 35 अधिक 45 मायनस 20 तुम्हाला करायचं आहे. 35 जशाला तसा, 45 मधून 20 गेलात तर खाली राहिले 25. म्हणजे 5 आणि 10ला 0 हातचाला 1 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 60% फेल झालेले आहेत. बघा आपल्याला विचारले किती टक्के पास आहेत, तर 40% विद्यार्थी काय झालेले तिथे पास झालेले आहेत. बाकीचे 60% विद्यार्थी फेल झालेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न बघा. 2020 साली शिक्षक दिन गुरुवारी होता तर प्रजासत्ताक दिन कधी होता. लक्षात घ्या, आता ही तारीख आपल्याला दिलेली आहे 5 सप्टेंबर 2020ची. ठीक आहे. मग आपण आता त्या महिन्यातले जे काही ऑड दिवस आहेत ते काढून घेऊ आणि आपल्याला विचारली 26/1/2001ची तारीख आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. मग आपण त्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस राहिले आपण ते काढून घेऊ, कारण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि मग 5 सप्टेंबरचा वार गुरुवार हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. मग आपण काय करू बघा, त्या महिन्यामध्ये किती दिवस उरलेत, कारण तो 30 तारखेचा महिना आहे म्हणजे 25 दिवस उरलेले आहेत. सप्टेंबर संपला, ऑक्टोबरमध्ये 31 आहेत म्हणून आपण 3 दिवस अधिक पडतात. 7 चोक 28, 3 दिवस अधिक पडतात म्हणून ऑक्टोबर घेऊ. नोव्हेंबर महिन्यामध्ये बघा 2 दिवस आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये 3 आहेत आणि 26 जानेवारीची तारीख आपल्याला 26 पकडावी लागेल. आता 7-7चे ग्रुप तयार करून कट करू बघा. 7 त्रिक 21 होतात म्हणजे खाली राहिले 4 आणि हा 3 म्हणजे 28 होतात, ते कट करून टाकू. 26 आणि 2 28 होतात, कट करून टाकू. म्हणजे 3 दिवसाने वार पुढे जातो हे लक्षात घ्या. मग 3 दिवसाने जर वार पुढे जात असेल तर मग आपण घेऊ शकतो गुरुवारच्या नंतर 3 दिवस, शुक्रवार, शनिवार आणि रविवार उत्तर यायला पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक डी जो काही दिसतो तो रविवार बरोबर उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. रविवारीची तारीख म्हणजेच किती असायला पाहिजे, तर 26 जानेवारी 2001ची तारीख असायला पाहिजे. बघा पुढचा प्रश्न हा तुम्हाला बॉक्सवरून प्रश्न विचारला आहे. बघा इथे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता हा प्रश्न सोडत असताना काळजी घ्या की तुम्हाला जे काही प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न कोणत्या प्रकारावरून आलेला आहे. हा तर बॉक्सचा तुम्हाला प्रश्न सोडत असताना तो तिरकस गुणाकार काही करता येतो का बघा, वर्गसंख्या वगैरे आहेत का बघा. हे असं काहीच तुम्हाला दिसत नाही. तिथे मूळ संख्या दिलेल्या आहेत, मूळ संख्या दिलेल्या आहेत क्रमाने वाढणाऱ्या. ठीक आहे. तर मग आपल्याला त्या संख्याचाच विचार करावा लागेल. बघा 2 नंतर 3 दिली, 3 नंतर 5 दिली, नंतर 7 दिली, नंतर 11 दिलेली नाही आहे, 13, 17, 19, 23 दिलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जो काही 3 आहे तो 11 बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे 25 प्रश्न माडासाठी उपयुक्त केलेले आहेत. तसेच आमच्या नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील.
आपण दररोज किंवा दर 2 दिवसामध्ये एक टॉपिक्स या विषयावरती टाकणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक वेळी आपण 25-25 प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला रिस्पॉन्स करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. तुम्ही ज्यावेळेस आम्हाला चॅनलला लाईक करणार, सबस्क्राईब करणार, त्याच वेळेस आमचं मोटिवेशनल वाढेल किंवा आम्ही तुम्हाला काय करू शकतो, तर अजून यापेक्षा चांगल्या प्रकारचे व्हिडिओज काय करू शकतो, तयार करू शकतो. ठीक आहे. तर नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करायचे. धन्यवाद.